आतमध्ये डोंगरे साहेबांनी व्यवस्थित समजून सांगितलं की त्यावेळेस का डिबेंचरची रक्कम कपात केली होती, त्यावेळेस संघ सुद्धा मोठा करायचा होता, आपल्याला बाहेरनं कर्ज घ्यायला टक्केवारी परवडत नव्हती आणि म्हणून सगळ्या संस्थांना विचारात घेऊन तो त्यावेळेसचा निर्णय घेतला होता. बरं, आजही संस्थांचं म्हणणं आहे की तुम्हाला डिबेंचर कट करायचे असेल तर करा, पण प्रमाणात करा. आमचा फक्त विरोध या गोष्टीला आहे की 10% वर त्याचं कटिंग होऊ नये. एक साधी गोष्ट सांगते, जेव्हा आपण कोटीमध्ये बोलत असतो तेव्हा सर्वसामान्य माणसाला कळत नसते. साध्या सोप्या उदाहरण घेऊन सांगते, एखाद्या संस्थेचं बिल 11 लाख रुपये आले की गोकुळकडनं 11 लाख रुपये जमा होणे आहे. त्यामुळे शेतकरी आज खुशीत आहे की आम्हाला नेहमीपेक्षा दरवाढ चांगली देणार आहे, बिल फरक जास्त मिळणार आहे. पण जेव्हा येताना प्रत्यक्षात 4 लाख रुपये कट करून 7 लाखच आलेले आहेत. 11 लाखाचे 7 लाख हातात पडल्यावरती ती संस्था खाली उत्पादकाला किती बसते. त्यामुळे जेव्हा आपण असं बोलतो तेव्हा आपण सुद्धा खूप जबाबदारीने बोललं पाहिजे की आज संस्थेला नफा झालेला आहे. तर पूर्वी कसं होतं की 1 रुपयामधले आपण 80 पैसे हे खाली देत होतो आणि 20 पैसे हे संघाला ठेवून घेत होतो. पण यावेळेस खूप अति कपात झाल्यामुळं शेतकरी नाराज आहे, हे तुम्ही समजून घ्या. तर ही रक्कम त्यांना मिळाली पाहिजे, शेतकऱ्याची दिवाळी गोड झाली पाहिजे. तर एवढीच आमची भावना आहे आणि म्हणून आम्ही आज इथे